आज आपण पाहतोय चाकवतचा सार किंवा आमटी। चाकवत स्वच्छ निवडून धुवून घेतल्या। अर्धी वाटी तूर डाळ, हरभरा डाळ थोडीशी आणि थोडेसे शेंगदाणे, हळद, जिरे आणि मिरची अशीच किंवा ठेचून घाला। यामध्ये चाकवतची पानं चिरून घालायची आणि कुकरला 1-2-3 शिट्ट्या काढायच्या। इकडे मी खमंग तुपाची फोडणी करून घेते कढीपत्ता घालून। डाळ शिजली की त्यामध्ये तिखट, मीठ, गूळ, चिंचेचा कोळ किंवा आमसोल 2 टाकायचे। चाकवतामध्ये थोडा आंबटपणा असतो, त्यामुळे जपूनच कोळ किंवा आमसोल घालताना बघून मग घाला। छान शिजवून घ्यायचं। तयार केलेली फोडणी त्यामध्ये घालायची आणि भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा चाकवतचा सार खूप छान लागतो। चाकवतची आमटी किंवा सार करण्याची तुमची पद्धत कोणती आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ कुठून बघता हे सांगायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।